किती आवाज मारला तरी पप्पा काही जेवाय उठत नव्हतं. मग पप्पाच्या कानात एक मंत्र म्हणलं, तुमची आवडीची भाजी केली, संपायला लागली, चला लवकर. पप्पाच्या कानामध्ये आकाशवाणी केल्यावर पप्पा जाग झालं. पप्पाला म्हणलं, लवकर चला, सगळेजण जेवायला थांबल्यात. हिथं आम्ही सगळेजण आता जेवायला बसलो होतो. पप्पाला म्हणलं, आता सगळेजण जेवायला बसल्यात, तुम्ही पण निवांत जेवा. आजच्याला जेवायला केलं होतं डाळ तडका, आळूची वडी आणि चपाती. मग काय करता, येत आहे का जेवायला? मी पण जेवतोय, तुम्ही पण जेवा. जेवण झाल्यानंतर मी बसलो होतो वाल निवडायला. वाल थोडा असल्यामुळं म्हणलं की आपलं निवडून सकाळ बी कोण नाही मदत करणार. वाल थंडगार राहण्यासाठी ना खाली बेडशीट हातरून घेतलं. माणसाला एवढं कोण जपत नाही, पण कसं ह्याचं 2 पैसे होणार आहे म्हणून ह्याची खालून वरून सगळी सेवा आहे. पहिले वालाच्या शेंगा निवडल्या की खाली टाकायचो, आता तसं नाही करत आम्ही. आता डायरेक्ट निवडलेल्या शेंगा पोत्यात टाकतो, पोत्यावरून डायरेक्ट बेडशीटवर खाली पाडलेल्या शेंगा गोळा करून वालीच्या ढिगात टाकल्या. ही शेंग जर झाडाला तोडायची म्हणली ना, खाली वाकून तोडा, उभं लाकून तोडा, त्यामुळे एक एक शेंगाची किंमत पण माझ्यासाठी महत्वाची आहे. वाल निवडून तर झाली, का ब्रह्मदेव येणार नव्हता हो कचरा उचलायला, आपल्यालाच उचलायचा होता. कोण म्हणतं शेतकरी एकदा झोपला की लवकर उठत नाही? अरे शेतकरी झोपतो कारण का त्याला कष्टाची झोप असते, तुमच्यासारखं नाही. आईला माझा बिझनेस केव्हा वाढणार, आईला माझा बिझनेस केव्हा दुप्पट होणार. शेतकरी कसा आहे, हाय त्याच्यातच खुश राहतो, त्याच्यामुळे निवांत झोप लागते. मी पण झोपतो आता, तुम्ही पण झोपा.